to Chinu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट 7 आपल्याला पाहायचा आहे आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री पार्ट 6 मध्ये आपण दोन टाइपचे इलेक्ट्रोकेमिकल सेल शिकू. इलेक्ट्रोकेमिकल सेलचा पहिला टाइप होता इलेक्ट्रोलाइटिक सेल and सेकंड टाइप होता गॅल्व्हॅनिक सेल. आय होप तुम्ही याच्या नोट्स कंप्लीट केले आणि नोट्स जर असं पाठीमागे जाऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल हे दोन टाइप का पडलेले. कारण इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये बाहेरून इलेक्ट्रिकल एनर्जी दिलेली आणि ती आपण कन्वर्ट कशामध्ये केलेली केमिकल एनर्जी मध्ये. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये बरोबर उलट झालेलं. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये खाली केमिकल रिएक्शन होते आणि केमिकल रिएक्शन स्वतःहून घडून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते. सो केमिकल इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी and इलेक्ट्रिकल इनटू केमिकल एनर्जी या दोन बेसिसवर आपण दोन सेल डिफाइन केले, इलेक्ट्रोलाइटिक सेल, गॅल्व्हॅनिक सेल. आज आपण इन डिटेल मध्ये इलेक्ट्रोलाइटिक सेल शिकायचं आहे. इलेक्ट्रोलाइटिक सेलचं जनरल कन्स्ट्रक्शन असं असतं. एक कंटेनर असतो, तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोलाइटिक मध्ये आपण एक कंटेनर काढलेला, गॅल्व्हॅनिक मध्ये आपण दोन कंटेनर काढलेले. सो नोट्स बनवत चला, इथून पुढचे सगळे लेक्चर एकमेकांच्या कनेक्शन मध्ये राहणार आहेत. वन कंटेनर आणि या कंटेनर मध्ये काय असतं इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन, ज्याला आपण इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन म्हटलं. जसं NaCl प्लस वॉटर, कोणताही सॉल्ट प्लस वॉटर म्हणजे आपलं इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन झालं. त्यामध्ये डिप केले असतात दोन इलेक्ट्रोड्स. तुमच्या लेफ्ट साइडला असतो एनोड, राइट साइडला असतो कॅथोड. एनोड अँड कॅथोडला या वायर्स आहेत. हवं तर मी आता कलर येलोने हायलाइट करते. ही वायर आहे की जी तुमच्या बॅटरीला कनेक्टेड आहे. कॅथोड पासून पण एक वायर आली आहे, ती तुमच्या बॅटरीला कनेक्टेड आहे. बॅटरी कशी डिनोट केली आहे बघा. बॅटरीज आर डिनोटेड बाय दिस सिम्बॉल. जो मोठी लाइन आहे ती असते तुमची पॉझिटिव्ह टर्मिनल, जी छोटी लाइन आहे ती बॅटरीची निगेटिव्ह टर्मिनल. ऑलवेज बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल हा एनोडला कनेक्ट करायचा, म्हणून एनोड्स आर पॉझिटिव्हली चार्ज्ड. बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल कॅथोडला किंवा ज्या इलेक्ट्रोडला जोडला जाईल, निगेटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणून कॅथोड्स आर निगेटिव्हली चार्ज्ड. सो तुम्हाला क्वेश्चन विचारतात, राइट कन्स्ट्रक्शन ऑफ अ इलेक्ट्रोलाइटिक सेल. नेमका इलेक्ट्रोलाइटिक सेल असतो कसा. सो तुम्हाला तेच वाक्य लिहायचे की इलेक्ट्रोलाइटिक सेल ह्या एक कंटेनर आहे, त्या एका कंटेनर मध्ये आपण इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन पुट करतोय. इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये आपण दोन इलेक्ट्रोड्स डिप करतो, बुडवतो. एक असतो एनोड जो लेफ्ट साइडला आहे, दुसरा असतो कॅथोड जो राइट साइडला आहे. त्यानंतर एनोड आणि कॅथोड पासून दोन वायर निघाले आणि त्या आपण बॅटरीला लावले. बॅटरीला टर्मिनल दोन असतात. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्हली चार्ज एनोडला लावायचं, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल निगेटिव्हली चार्ज कॅथोडला लावायचं. आणि मग मॅम इथं ग्रॅफाइट काय लिहिलंय. हे इलेक्ट्रोड्स म्हणजे काय आहेत, रॉड. कशाचे रॉड आहेत ते, ग्रॅफाइट. ग्रॅफाइट म्हणजेच कोण आहे, कार्बन. ग्रॅफाइट म्हणजेच कोण, कार्बन. सो ग्रॅफाइट किंवा कार्बन रॉड्सना इनर्ट इलेक्ट्रोड म्हणायचं. इनर्ट इलेक्ट्रोड म्हणजे हे इलेक्ट्रोड तुमच्या केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. दे डू नॉट केमिकली रिएक्ट. मग त्यांचं काम काय आहे, फक्त इथून जनरेट झालेले इलेक्ट्रॉन्स या इकडे ट्रान्सफर करायचे आणि सर्किट कंप्लीट करायचं. सो फक्त इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात, ते रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, म्हणून त्यांना इनर्ट. सो इंग्लिश मध्ये लिहिणार कसं, आता त्याला सायंटिफिक वे मध्ये मी आहे असं आन्सर तयार केलं. तुम्ही हे 4 पॉइंट्स घ्यायचे. पॉइंट नंबर 1, द इलेक्ट्रोलाइटिक सेल कन्सिस्ट ऑफ अ कंटेनर. कंटेनर आहे फिल्ड विथ, कशाने भरायचा आहे तो, फ्यूज्ड किंवा मोल्टन NaCl. सो राइट इट. आता हे इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन कोणाचे आहे किंवा इथेच लिहूया, मोल्टन मीठ. मोल्टन म्हणजे कसं, हाय टेम्परेचरला जेव्हा मिठाला वितळलं जातं, मेल्ट केलं जातं,
सो दॅट इज मोल्टन NaCl. मोल्टन NaCl घ्यायचं तुम्हाला कंटेनरमध्ये. टू इनर्ट इलेक्ट्रोड्स. इनर्ट का म्हटलं मी सांगितलं किती दोन. कोण? ॲनोड आणि कॅथोड. सो ॲनोड आणि कॅथोड आर डिप्ड इनटू इट. त्याच्यामध्ये डिप करायचं. दे आर कनेक्टेड बाय मेटॅलिक वायर. ॲनोड आणि कॅथोडला ही मेटलची वायर लावली आहे टू अ एक्सटर्नल सोर्स ऑफ डायरेक्ट करंट. ती मेटॅलिक वायर कोणाला जोडली पुढे जाऊन? एक्सटर्नल करंटला. म्हणजेच कोण आहे? बॅटरी. दॅट इज बॅटरी. सो पूर्ण पॉइंट वाचा आता हा. दे आर म्हणजे कोण? इनर्ट इलेक्ट्रोड्स आर कनेक्टेड बाय मेटॅलिक वायर टू अ एक्सटर्नल सोर्स ऑफ करंट किंवा डायरेक्ट बॅटरी म्हटलं तरी सुद्धा चालेल. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कनेक्टेड टू ॲनोड. नेहमी ॲनोड पॉझिटिव्ह चार्ज. सो पॉझिटिव्ह टर्मिनल ॲनोडला and negative terminal is connected to cathode. सो हे असणार आहे आपलं सेलचं कन्स्ट्रक्शन. इलेक्ट्रोलायटिक सेल शिकताना आपल्याला 3 टप्प्यात शिकायचं आहे. फर्स्ट, सेलचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. सेकंड, या सेलमध्ये रिॲक्शन्स कोणत्या कोणत्या होत आहेत. ॲनोडला कोणत्या रिॲक्शन्स, कॅथोडला कोणत्या रिॲक्शन्स अँड ओव्हरऑल कोणत्या रिॲक्शन्स. अँड थर्ड, या रिॲक्शन्स झाल्यानंतर कन्क्ल्युजन काय होतं, रिझल्ट काय होता, हे असणार आहे आपला थर्ड पार्ट. सो आता फक्त फर्स्ट पार्ट कंप्लीट झाला म्हणजे कन्स्ट्रक्शन सांगितलं. मनामध्ये क्वेश्चन आला असेल की कंटेनरमध्ये हे जे आपण सोल्युशन घेतलं ते मोल्टन का घेतलं. कारण जर तुम्ही सॉलिड मीठ घेतलं, सॉलिड स्टेटमध्ये जे काही NaCl आहे इट डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. कधी बघितलंय का? ग्लास घ्या, त्याच्यामध्ये मीठ टाका, फक्त सॉलिड जे आहे ते पुट द वायर्स आणि बॅटरी, इलेक्ट्रिक करंट पास होतो का? बघा, नाही होणार. कारण सॉलिड NaCl आयन्स मध्ये डिसोसिएट होत नाही. तर तुम्हाला काय करायला लागतं, तर या NaClचं एक तर ॲक्वियस सोल्युशन करा, म्हणजे त्याला पाण्यामध्ये पुट करा. जेव्हा तुम्ही मिठामध्ये पाणी ऍड करताय तेव्हा तो आयोनाइज व्हायला तयार होतो. म्हणजेच काय होतं, तो Na+ and Cl- अशा आयन्स मध्ये तुटतो. अँड आयन्स कॅरी इलेक्ट्रिसिटी. आपण बघितलं हे आधी. फॅरेडेज लॉ काय सांगतो, हे जे आयन्स आहेत ते इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात. सो इलेक्ट्रिक करंट पास होईल. दुसरी गोष्ट, हे जर नाही केलं तर तुम्ही त्याला मेल्ट करू शकता. मेल्ट कसं करतो आपण? टेम्परेचर देऊन. परत टेम्परेचर दिल्यानंतर काय होणार आहे, मीठ हे Na+ and Cl- आयन्स मध्ये तुटणार. परत आयन्स तयार झाले, सो परत ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. त्यामुळे इथं काय घेऊ शकता तुम्ही, एक तर मोल्टन NaCl किंवा ॲक्वियस NaCl. दोन्हीही वेगवेगळ्या रिॲक्शन्स दाखवतात. जर तुम्ही खाली मोल्टन NaCl घेतलं तर वेगळ्या रिॲक्शन्स होतात. जर तुम्ही इथे ॲक्वियस म्हणजे मिठाचं पाणी घेतलं तर वेगवेगळ्या रिॲक्शन्स होतात. सो हा पूर्ण पार्ट A आणि B असा डिवाइड होईल. सो आता लक्षात घ्या, आपण लास्ट पार्ट मध्ये इलेक्ट्रोकेमिकल सेल्स 2 भागामध्ये डिवाइड केलेला. इलेक्ट्रोलायटिक, गॅल्व्हॅनिक. इलेक्ट्रोलायटिक सेल स्टार्ट केला, पण परत खाली सोल्युशन 2 टाइपचं असू शकतं. एक मोल्टन, दुसरं ॲक्वियस. मोल्टन असू दे, ॲक्वियस असू दे, कन्स्ट्रक्शन हेच राहणार. फक्त चेंज कुठे होणार, द इलेक्ट्रोलायटिक सेल कन्सिस्ट ऑफ अ कंटेनर फिल्ड विथ. तुम्ही काय शिकताय, फिल्ड विथ मोल्टन NaCl टाकलं असेल तर मोल्टन लिहायचं, फ्यूज्ड म्हणजेच मोल्टन. जर तुम्ही ॲक्वियस शिकणार असाल तर ॲक्वियस लिहायचं. बाकी कन्स्ट्रक्शन हेच राहील, पण रिॲक्शन्स बदलणार, कन्क्ल्युजन बदलणार. सो आधी याचा स्क्रीनशॉट करा, त्यानंतर आपण रिॲक्शन्स बघूया. टेक युअर टाइम अँड स्क्रीनशॉट. पॉइंट नंबर 2 म्हणा आपल्या प्रोसेसमध्ये, कारण आपण 3 पार्टमध्ये शिकायचं ठरलं. पहिलं तर आधी हेडिंग देऊन ठेवा, इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl करंट. इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय, तर इलेक्ट्रिसिटी देऊन NaCl ला तोडायचं आणि रिॲक्शन करायची. सो इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक करंट, लायसिस म्हणजे तोडणं, इलेक्ट्रोलायसिस. टेक्स्टबुक मध्ये डेफिनेशन दिली आहे,
इवन मागच्या पार्टमध्ये मी व्हाईट कलरच्या चॉकने इथे लिहिलेलं, सो एकदा ती आहे तशी कॉपी डाऊन करून घ्यायची. टायटल द्या इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. त्याच्या खाली कन्स्ट्रक्शन लिहून घ्या जे मागच्या पार्टमध्ये लिहिलं, आणि आता द्या हेडिंग रिॲक्शन्स. आता आपण नेमकं काय प्रोसेस होतीये ते बघूया. सो फर्स्ट थिंग, परत एकदा मी तुमचा कंटेनर एका वेगळ्या रिप्रेझेंटेशनने दाखवला. कंटेनर मध्ये कोण आहे आता? मोल्टन NaCl आहे. सो मोल्ट म्हणजे मेल्ट केलेला NaCl हा Na+ and Cl- आयन्स देतो. Na+ and Cl-. हे खरं तर असे मिक्स्ड असतात, कुठेही Na कुठेही प्लस पूर्ण कंटेनर मध्ये. पण मी आता काय केलंय, तुमच्या एनोडकडे Cl- दाखवले आणि कॅथोडकडे Na+ दाखवले. असं कशामुळे झालं? तर बघा, तुम्ही बाहेर बॅटरी लावली आहे, करंटचा सोर्स म्हणजे आपला सेल लावलाय बॅटरी. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल एनोडला कनेक्ट केलं. सो माझा एनोड पॉझिटिव्हली चार्ज झाला. मग पॉझिटिव्हली चार्ज एनोड निगेटिव्हली चार्ज क्लोराइड आयन्सना अट्रॅक्ट करणार. ॲग्री? येस. सिमिलरली बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल कॅथोडला कनेक्ट केलं. सो कॅथोड सुद्धा निगेटिव्हली चार्ज होणार आणि निगेटिव्हली चार्ज कॅथोड आपल्या Na+ ना अट्रॅक्ट करणार. सो तुम्ही खाली काय लाईन लिहून घ्यायची आहे? द एक्सटर्नल बॅटरीज positive terminal is connected to anode, hence anode becomes positively charged and it attracts negatively charged chloride ions from the electrolytic solution. In similar way, the negative terminal of battery is connected to cathode, hence cathode becomes negatively charged and attracts positively charged sodium ions towards itself. डन? एवढं लिहू शकाल? ओके. सो आता बघायचं आपण रिॲक्शन्स. मी तुम्हाला पार्ट 6 मध्ये सांगितलं रिॲक्शन्स कशा होत असतात. रिॲक्शन्स एनोड वरती होत असतात, रिॲक्शन्स कॅथोड वरती होत असतात. एनोडच्या आणि कॅथोडच्या एकत्र केल्या की ओव्हरऑल रिॲक्शन्स भेटत असतात. सो मी पहिल्यांदा तुम्हाला शिकवणार एनोड वरती काय होतं. काय शिकवलं एनोड वरती? ऑक्सिडेशन. आय होप यू रिमेंबर दिस थिंग्स. एनोड वरती ऑलवेज काय होणार आहे? ऑक्सिडेशन. आणि कॅथोड वरती ऑलवेज काय होणार आहे? रिडक्शन. सो जेव्हा मी एनोड वरती ज्या रिॲक्शन्स होत आहेत त्यांच्याबद्दल बोलेन तेव्हा मी काय म्हणणार? ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन किंवा ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन कर. ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन. ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन. याचा अर्थ ऑक्सिडेशन म्हणजे तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे, एनोडच्या साइडला झालेली रिॲक्शन आहे. सो काय होतं एनोड वरती? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. हेही शिकवलेलं. ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग मला आता सांगा, या एनोडच्या साइडला मी दोन भागात डिवाइड केल्यासारखं दाखवते तुम्हाला. असे दोन भागात ते डिवाइड होत नाही, बट आय एम जस्ट शोइंग यू. असं हे दोन भागात डिवाइडेड नसतं. मी फक्त तुम्हाला लक्षात यावं म्हणून मध्ये एक लाईन काढली आहे. आपण याला एनोडिक कंपार्टमेंट म्हणू, इकडे कॅथोडिक कंपार्टमेंट म्हणू. एनोडिक कंपार्टमेंट मध्ये ऑक्सिडेशन होणार म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे. कोण इलेक्ट्रॉन देऊ शकतो? बघूनच कळतंय, Cl वरती मायनस चार्ज आहे. सो हे Cl- इलेक्ट्रॉन्स देऊ शकतात. सो राइट इट डाउन. Cl- एक इलेक्ट्रॉन जर त्यांनी बाहेर दिला तर काय तयार करतील? Cl आणि एक इलेक्ट्रॉन बाहेर. याला म्हणायचं प्रायमरी प्रोसेस. प्रायमरी प्रोसेस. मी फक्त प्रायमरी लिहिलं. पहिल्यांदा काय झालं तर
बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनलमुळे ॲनोड पॉझिटिव्हली चार्ज झाला, त्यामुळे त्याने निगेटिव्हली चार्ज Cl मायनसला अट्रॅक्ट केलं. त्यानंतर Cl मायनस म्हणजे मी क्लोरीन आहे आणि माझ्यावरती एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन मी टाकून दिला. तसं ह्या Cl वरती एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, त्याने इलेक्ट्रॉन बाहेर टाकला. सो Cl प्लस 1 इलेक्ट्रॉन ही प्रायमरी प्रोसेस झाली. असे एक 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 प्रत्येक वेळी एक क्लोरीन आला, ही रिॲक्शन झाली प्रायमरी प्रोसेस. दुसरा क्लोरीन येईल अजून तसाच, दुसरा क्लोराईड येईल तसाच, तो पण काय करेल Cl प्लस 1 इलेक्ट्रॉन बाहेर टाकेल. तिसरा येईल सेम रिॲक्शन होईल, चौथा येईल सेम रिॲक्शन होईल. पण मी काय म्हणते लक्षात घ्या, दोन जेव्हा क्लोराईड आयन्स दोन Cl असे बाहेर आणि दोन इलेक्ट्रॉन्स टाकतायत, सो कॅन आय से हा Cl एकत्र फ्यूज होऊन Cl2 बनवत असतील? कारण आपल्याला कधी असं दिसत नाही ना Cl क्लोरीन आहे Cl नाही, Cl2 असतो. हॅलोजन्स एक्झिस्ट इन डायॲटॉमिक फॉर्म, कधी सुद्धा तुम्हाला असा Cl दिसणार नाही. इट इज ऑलवेज Cl2 गॅस. जसं की ऑक्सिजन, कधी ऑक्सिजन असं पाहिलं का एअर मध्ये ऑक्सिजन O फॉर्म मध्ये नाही, इट इज डायॲटॉमिक O2. सो त्याचे नॅचरल फॉर्म्स जे आहेत ते डायॲटॉमिक आहेत. त्यामुळे हे पण Cl लगेच फ्यूज होतात आणि Cl2 बनवतात. सो कसं होणार आहे, एक Cl मायनस अधिक एक Cl मायनस काय होईल, 2 Cl मायनस आयन्स गिव्स हा Cl प्लस हा Cl गिव्स Cl2 गॅस प्लस हा एक इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन, आणि ही झाली माझी सेकंडरी प्रोसेस. सो प्रायमरी स्टेजला काय होतं, एक Cl मायनस एक इलेक्ट्रॉन टाकतो, दुसरा Cl मायनस दुसरा इलेक्ट्रॉन टाकतो, तिसरा टाकेल, चौथा टाकेल, पण प्रत्येक दोन रिॲक्शन्स कंबाईन होऊन क्लोरीन गॅस प्रोड्यूस करतात. सो कॅन आय से ॲनोड वरती काय व्हायला लागलंय, हे जे तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते असे साचायला लागले, ॲनोड वरती असे इलेक्ट्रॉन्स सेटल व्हायला लागले. हे इलेक्ट्रॉन्स आले कुठून, या Cl मायनसनी लूज केलेले इलेक्ट्रॉन्स ॲनोड वरती आले आणि आता ॲनोड काय पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ना, सो पॉझिटिव्ह टर्मिनल इलेक्ट्रॉन्सला खेचून घेईल आणि इकडच्या साईडला पाठवेल, या साईडला पाठवेल. सो इलेक्ट्रॉन्स कॅरी केले, कोणी कॅरी केले रे हे इलेक्ट्रॉन्स, इकडून इकडे पाठवण्यासाठी कोण जबाबदार आहे, तर आपली बॅटरी. सो बॅटरी इज नथिंग बट, तुमची जी बॅटरी आहे तिला इलेक्ट्रॉन पंप म्हणतात. बॅटरी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन पंप. का, कारण त्या बॅटरीने ॲनोड वरती तयार झालेले इलेक्ट्रॉन्स कॅथोडच्या साईडला पाठवले, पंप केले, पुश केले. सो इलेक्ट्रॉन पंप असं म्हटलं जातं. आय होप तुम्हाला ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन्स किंवा ॲनोड वरती होणाऱ्या रिॲक्शन्स क्लिअर झाल्या असतील. मी असंही म्हणू शकते, म्हणून असं झालं की ॲनोड वरती अल्टिमेट काय दिसतं तुम्हाला, तुमचा ऑब्झर्वेशन काय आहे, तर क्लोरीन गॅस इज रिलीज्ड. तुम्हाला काही इलेक्ट्रॉन्स थोडीच दिसणार आहेत. जर तुम्ही रिॲक्शन करत असाल तर तुम्हाला इलेक्ट्रॉन्स नाही दिसणार वायर मधले, पण तुम्हाला क्लोरीन गॅस जाताना दिसेल, कारण क्लोरीन गॅसचा जो कलर आहे तो पेल ग्रीन किंवा येलो कलर असं म्हणतो आपण त्याला. ग्रीनिश येलो कलर, पेल येलो कलर आहे त्याचा. सो यू कॅन इवन से पेल येलो किंवा ग्रीनिश येलो. पेल येलो म्हटलं तरी चालेल. सो मला दिसलं की ॲनोड वरून क्लोरीन गॅस रिलीज होतं. सिमिलर वे मध्ये आता झालं काय, इलेक्ट्रॉन्स आले तुमच्या कॅथोडकडे. सो कॅथोडवर पण रिॲक्शन होणार, ज्याला आपण काय म्हणणार, रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन. आता हे इलेक्ट्रॉन्स घेणार कोण, सरळ दिसणार, पॉझिटिव्हली चार्ज Na+ आहे. त्या Na वरती
वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे तो एका इलेक्ट्रॉनचा भुकेलेला आहे. तो एक इलेक्ट्रॉन घेईल आणि काय बनवेल Na. सोडियम. सोडियम काय आहे रे? सोडियम इज अ सॉफ्ट मेटल. सो मेटल आहे म्हणजेच तो सॉलिड स्टेट मध्ये एक्झिस्ट करतो. सो तुमची तर कॅथोडवरची रिॲक्शन खूपच सोपी आहे. कॅथोडवरची आहे आणि ही तुमच्या ॲनोडवरची. ॲनोडवरची पण सोपीच आहे पण कॅथोडवरची तर खूपच सोपी आहे. एक Na एका इलेक्ट्रॉनला घेऊन Na सॉलिड बनवतो. याचा अर्थ काय? जो काही तुमचा सॉलिड Na आहे तो इथे तुमच्या कॅथोडवरती साचतो. सो काय लिहू शकते मी इथं? काय ऑब्झर्वेशन आहे आपलं? कॅथोडवरती सॉलिड NaCl, solid Na, sorry not NaCl, solid sodium is getting किंवा is deposited. डिपॉझिट होतो म्हणजेच साचतो तो आता. सो हे झालं ॲनोडिक कंपार्टमेंट मधला. त्या झाला कॅथोडिक कंपार्टमेंट मधला. जस्ट आता ओव्हरऑल करू. ओव्हरऑल सेल रिॲक्शन. पूर्ण सेल मध्ये काय रिॲक्शन झाली? पूर्ण सेल मध्ये काय रिॲक्शन झाली ऍड करायचं असतं तुम्हाला. ही आहे तुमची ऑक्सिडेशन म्हणजे ॲनोड वरची रिॲक्शन लिहून घ्या. 2Cl- gives Cl2 gas plus 2 electrons. इलेक्ट्रॉन्स वर मायनस चार्ज. त्याच्यानंतर कॅथोड वरची लिहून घ्या. Na+ plus 1 electron gives Na solid. आणि या दोघांना ऍड करायचं. पण जरा व्यवस्थित बघा, इकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. 2 इलेक्ट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन. पण जर मी ह्या इक्वेशन मध्ये, चला आपण यांना इक्वेशन 1 करू, हिला इक्वेशन 2 करू. जर मी इक्वेशन 2 ला 2 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल रे? मल्टिप्लाय बाय 2. 2Na+, 2 इलेक्ट्रॉन्स, 2 सोडियम सॉलिड. आता 2 इलेक्ट्रॉन मॅच झालं. मी त्यांना इझिली कट करू शकते. सो दिस 2 इलेक्ट्रॉन्स अँड दिस 2 इलेक्ट्रॉन्स गॉट कॅन्सल. माहिती आहे तुम्हाला एरोच्या या साइडला आणि त्या साइडला काही सेम आलं तर आपण कट करू शकतो. सो एरोच्या त्या साइडला 2 इलेक्ट्रॉन्स, एरोच्या या साइडला 2 इलेक्ट्रॉन्स मी कट केले. उरलेला पोर्शन लिहा आता. काय येते? 2Na+, प्लस अजून काय आहे का? येस, 2Cl- gives काय देतं आपल्याला? 2Na सॉलिड प्लस अजून काय आहे का? येस, Cl2 गॅस. सो एक रिॲक्शन भेटली. हवं तर मी अजून व्हाईट चॉकने इथं लिहिते. ओव्हरऑल रिॲक्शन भेटली. 2 sodium ions and 2 chloride ions react together to give sodium solid plus chlorine gas. सो ही रिॲक्शन बघता तुम्ही. मीठ तुम्ही घेतलेलं NaCl त्याला तुम्ही कंप्लीट डिसोसिएट केलं सॉलिड सोडियम अँड गॅशियस क्लोरीन मध्ये. सो ही एक अशी रिॲक्शन होती की नॅचरली ती झाली नसती. आता तुमच्या घरी किचन मध्ये मीठ आहे बर्नीमध्ये, कंटेनर मध्ये तुम्ही NaCl स्टोर करून ठेवलाय. इट इज Na and Cl. Na and Cl. कधी तू त्याच्या ओरिजिनल स्टेट मध्ये गेलेला बघितलाय का? नाही ना. बनलाय कशापासून तो NaCl? Na सॉलिड आणि Cl गॅस जेव्हा फ्यूज होतात तेव्हा NaCl तुमचं मीठ बनतं. आता मी उलटी प्रोसेस केली. आधी मीठ घेतलं आणि त्याला त्याच्या ओरिजिनल कंपाऊंड्स मध्ये तोडलं. मीठ घेतलं आणि त्याला त्याच्या ओरिजिनल कंपाऊंड्स मध्ये तोडलं. सो ही रिॲक्शन नॅचरली झाली नसती, म्हणजे स्पॉन्टॅनियसली झाली नसती. आपण तिला फोर्सफुली केलं. तिला फोर्स दिला म्हणजे काय दिलं? बाहेरून करंट दिला. आपण बाहेरून करंट देऊन ही फोर्सफुली रिॲक्शन आपण करून आणली. सो इलेक्ट्रिसिटीला आपण कन्वर्ट कशामध्ये केलं? केमिकल रिॲक्शन मध्ये. सो हा होता आपला फर्स्ट टाइप इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. रिॲक्शन खूप सोपे आहे. Cl आणि इलेक्ट्रॉन बाहेर टाकतो, Cl इलेक्ट्रॉन बाहेर टाकतो,
Cl2 गॅस बनतो. एनोड वरती ऑब्झर्वेशन काय आहे तुमचं, Cl2 गॅस इज रिलीज्ड. कॅथोड वरती काय होतं तर Na+ एक इलेक्ट्रॉन घेतोय आणि सॉलिड Na बनतोय. सो सॉलिड Na जो आहे तो तुमच्या इथं डिपॉझिट होतो कॅथोड वरती. सो सॉलिड Na इज डिपॉझिटेड ऑन कॅथोड. ओव्हरऑल रिॲक्शन म्हणजे तुम्ही ही रिॲक्शन एनोड वरची रिॲक्शन आणि कॅथोड वरची रिॲक्शन ऍड करायची असते. पण ऍड करताना इलेक्ट्रॉन्सचा काउंट सेम राहायला पाहिजे. त्यासाठी मी इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 इलेक्ट्रॉन्स कट केले, उरलेलं सगळं लिहून घेतलं. फायनल ही इक्वेशन भेटली. आणि या इक्वेशननं प्रूव्ह केलं की तुम्ही मिठाला त्याच्या ओरिजिनल कंपोनेंट्स मध्ये तोडू शकता. दॅट इज सोडियम सॉलिड अँड क्लोरीन गॅस. दिस वॉज ओव्हरऑल इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. सेम प्रोसेस मध्ये तुमचं ॲक्वियस NaCl असणार आहे. पण आधी याचा स्क्रीनशॉट करा, अजून आपल्याला रिझल्ट लिहायचे. कन्स्ट्रक्शन डन, रिॲक्शन्स डन आणि आता फक्त रिझल्ट लिहायचा राहिलाय. पहिला याचा स्क्रीनशॉट करून घ्या. रिझल्ट लिहून घ्या. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय एनोड वरती काय दिसतंय, Cl2 गॅस. पण तुम्हाला कसं ओळखणार Cl2 गॅस आहे, कलर वरून. कलर कोणता असतो, टेक्स्ट बुक मध्ये जो दिलाय तोच लिहायचा आपण, पेल ग्रीन कलर. सो मी तुम्हाला पेल ग्रीन किंवा येलो सांगितलं तर येलो कट करा. टेक्स्ट बुक मध्ये पेल ग्रीन आहे तर तुम्हीही पेल ग्रीन लिहून टाका. पेल ग्रीन कलर्ड Cl2 गॅस इज रिलीज्ड ॲट एनोड. कॅथोड वरती काय झालेलं, सॉलिड सोडियम डिपॉझिट झालं. मग सोडियम कोणत्या कलरचा असतो, सिल्वरी व्हाईट कलरचा असतो. कॅथोड वरती तुम्हाला असं सिल्वरी व्हाईट कलर साचलेला दिसेल, याचा अर्थ तो सोडियम आहे. अ मोल्टन सिल्वरी व्हाईट सोडियम इज फाउंड ॲट कॅथोड. त्यामुळे हे फिक्स झालं की रिॲक्शन ह्या अशाच होत आहेत, ते बरोबर आहे. सो हे झालं आपलं रिझल्ट. ओव्हरऑल कन्क्लुजन काय मग, जर तुम्ही मीठ मोल्टन फॉर्म मध्ये घेताय तर मोल्टन मीठ आपल्या मनाने Na+ आणि Cl- मध्ये तुटतो. मग Na+ आणि Cl- परत फ्यूज केला तुम्ही तर मागे NaCl बनेल. पण तो त्याच्या ओरिजिनल कंपाऊंड्स मध्ये ज्याच्यापासून तो बनलाय, तुमचा सोडियम सॉलिड आणि क्लोरीन गॅस, त्या ओरिजिनल कंपाऊंड्स मध्ये तो कधीच तुटत नाही नॅचरली. मग तोडला कसं आपण, तर बाहेरून इलेक्ट्रिसिटी देऊन आपण खाली कंटेनर मध्ये असणारी केमिकल रिॲक्शन घडवून आणली फोर्सफुली. म्हणजेच या रिॲक्शन्सना नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन म्हणायचं. ज्या रिॲक्शन स्वतःहून होत नाही म्हणजे नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन आर डन बाय कन्वर्टिंग इलेक्ट्रिक एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. सो बघा, जसं Na+ आणि Cl- तयार झाला, मी बाहेरून इलेक्ट्रिक करंट दिला. EC म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट दिला आणि त्याला त्याच्या नॅचरल कंपोनेंट मध्ये तोडलं, Na सॉलिड आणि Cl2 गॅस. इथे बघा 2 Na+ 2 Cl- म्हणजेच काय, NaCl 2 NaCl. जे काही तुमचं मीठ आहे त्याला मी त्याच्या सॉलिड सोडियम अँड क्लोरीन गॅस मध्ये आणलं. So this was all about electrolysis of molten NaCl. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस NaCl बघायचं. फॉर्मॅट सेमच राहील. आधी मी तुम्हाला कंटेनर काढून दाखवेन, त्या कंटेनर मध्ये फक्त आता आपण ॲक्वियस NaCl घ्यायचं म्हणजे मिठाचं पाणी घ्यायचं. त्यानंतर कन्स्ट्रक्शन कसं घ्यायचं, एनोड रिॲक्शन, कॅथोड रिॲक्शन, ओव्हरऑल रिॲक्शन अँड फायनली द रिझल्ट. इतकंच सिंपल असणार आहे ते. पण हां, याची रिव्हिजन जोपर्यंत होणार नाही ते तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने शिकूया. याचा स्क्रीनशॉट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड शेअर टू ऑल दोज स्टुडंट्स हू वॉन्ट टू स्टडी केमिस्ट्री इन मराठी. टिल देन, थँक यू सो मच.